नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या ठिकाणी स्थलांतराचे प्रकार टाइप्स ऑफ मायग्रेशन या घटकांवर चर्चा करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराचे व्याख्या आणि त्याचा अर्थ आपण समजून घेतला. त्यानंतर स्थलांतराचे प्रकार हा घटक आपण या ठिकाणी सविस्तर अभ्यासणार आहोत. तर स्थलांतराचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि दुसरा देशांतर्गत स्थलांतर. आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे एका राष्ट्राच्या सीमाबद्ध प्रदेशातील वास्तव्य सोडून दुसऱ्या राष्ट्राच्या सीमाबद्ध प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे होय. अशा प्रकारे जेव्हा आपण स्थलांतर करतो तेव्हा त्या स्थलांतरास आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे म्हणतात. जेव्हा एक व्यक्ती किंवा समूह स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये वास्तव्यासाठी जात असेल तेव्हा त्या स्थलांतरास आपल्याला आंतरराष्ट्रीय स्थलांतर असे म्हणता येते. आता आंतरराष्ट्रीय स्थलांतर जेव्हा आपण म्हणतो ते तितके सोपे नाही. कारण आज जर आपण बघितलं, आपल्याला जेव्हा एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जर स्थलांतर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे आज पासपोर्ट, व्हिसा हे असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित होऊ शकतो. जेव्हा अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्थलांतर होतं तेव्हा एका ज्या देशातून लोकसंख्या स्थलांतरित होते तेथील लोकसंख्येवर प्रभाव पडतो. म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या घट होते आणि ज्या देशामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित होते त्या ठिकाणची लोकसंख्यासुद्धा प्रभावित होते. म्हणजेच त्या ठिकाणी लोकसंख्येमध्ये वाढ होत जाते. आंतरराष्ट्रीय स्थलांतर जेव्हा होतं तेव्हा विशेषतः आपण लक्षात घेऊ शकतो की आंतरराष्ट्रीय स्थलांतर होत असताना त्या देशातील शहरांची लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत जात असते. कारण आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये आपण एका देशातून जेव्हा दुसऱ्या देशात जातो तेव्हा मोठमोठी जे काही शहरं असतात, मोठमोठी जे काही नगरं असतात त्या नगरामध्ये आपण वास्तव्यासाठी जात असतो. आपण जर बघितलं तर भारतासारख्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे इतर देशातील लोकसंख्या ही स्थलांतरित झालेली आहे. किंवा त्याचबरोबर भारतासारख्या देशातून सुद्धा इतर देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेले आहे. त्यामागची कारणे जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की व्यवसायासाठी असेल, नोकरीसाठी असेल, शिक्षणासाठी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधासाठी असेल किंवा आल्हाददायक वातावरण यासाठी असेल, बऱ्याचदा भारतातून अमेरिकेसारख्या देशामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये, कॅनडासारख्या देशामध्ये या देशामध्ये भारतातील लोकसंख्या ही स्थलांतरित होत असते. त्यामुळे दोन्ही देशातील जी काही लोकसंख्या असते त्या लोकसंख्येवर किंवा तेथील नगरावर हा स्थलांतराचा परिणाम किंवा स्थलांतराचा प्रभाव हा पडत असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय स्थलांतर हे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जेव्हा व्यक्ती किंवा समूह दीर्घकालीन वास्तव्यासाठी जेव्हा जातो तेव्हा त्या प्रक्रियेला आपल्याला आंतरराष्ट्रीय स्थलांतर असं म्हणता येऊ शकतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे एका राष्ट्राच्या सीमाबद्ध प्रदेशातील वास्तव्य सोडून दुसऱ्या राष्ट्राच्या सीमाबद्ध प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे होय. मग त्यासाठी वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी जबाबदार असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे
तो म्हणजे देशांतर्गत स्थलांतर. देशांतर्गत स्थलांतर हे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात होत असते आणि याचे सुद्धा दोन प्रकार या ठिकाणी पडतात. एक म्हणजे आंतरराज्यीय स्थलांतर आणि दुसरं म्हणजे राज्यांतर्गत स्थलांतर. सुरुवातीला आपण आंतरराज्यीय स्थलांतर म्हणजे नेमकं काय हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समूह एखाद्या देशातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळासाठी वास्तव्यास जातो तेव्हा त्या प्रक्रियेस आंतरराज्यीय स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे एकाच देशामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जेव्हा उदाहरणार्थ जर आपण याचं घ्यायचं ठरलं तर बिहारसारख्या राज्यातून जेव्हा लोकसंख्या महाराष्ट्रासारख्या राज्यात स्थलांतरित होते तेव्हा त्यास आपल्याला आंतरराज्यीय स्थलांतर असं म्हणता येऊ शकतं. यामुळे देशातील लोकसंख्या ही प्रभावित होत नाही, परंतु ज्या राज्यातून लोकसंख्या स्थलांतरित होते त्या राज्यातील लोकसंख्या प्रभावित होते आणि ज्या राज्यामध्ये स्थलांतरित होते त्या राज्यांची किंवा त्या नगराची लोकसंख्या सुद्धा प्रभावित होत असते. परंतु एकूण देशातील लोकसंख्या ही मात्र प्रभावित होत नाहीत. म्हणून बिहारसारख्या राज्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जेव्हा लोकसंख्या स्थलांतरित होते तेव्हा त्या प्रक्रियेला आपल्याला आंतरराज्यीय स्थलांतर असे म्हणता येऊ शकते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे राज्यांतर्गत स्थलांतर. जेव्हा व्यक्ती किंवा एखादा समूह राज्यांतर्गत एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात कायम किंवा दीर्घ कालावधीसाठी वास्तव्यास जाते तेव्हा त्यास राज्यांतर्गत स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे एकाच राज्यामध्ये जेव्हा व्यक्ती किंवा समूह एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये स्थलांतरित होते, मात्र ते कुठे एकाच राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये किंवा एकाच नगरातून दुसऱ्या नगरामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती किंवा समूह जेव्हा स्थलांतरित होतो तेव्हा त्या प्रक्रियेला आपल्याला राज्यांतर्गत स्थलांतर असे म्हणता येऊ शकतात. आता या ठिकाणी उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की औरंगाबादसारख्या शहरातून जेव्हा व्यक्ती किंवा समूह मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा महानगरामध्ये दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जात असेल तर तेव्हा त्या प्रक्रियेस आपल्याला राज्यांतर्गत स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे एकाच राज्यामधील ही दोन शहरं आहेत आणि या दोन शहरातील लोकसंख्या यामुळे काय होतं प्रभावित होत असते किंवा नागरीकरणाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्यामुळे तिला गतीसुद्धा प्राप्त होत असते. म्हणून देशांतर्गत स्थलांतरामध्ये आपल्याला दोन प्रकार या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. ते म्हणजे आंतरराज्यीय स्थलांतर आणि दुसरं म्हणजे राज्यांतर्गत स्थलांतर. असे हे दोन प्रकार प्रामुख्याने स्थलांतराचे दोनच प्रकार आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतर आणि देशांतर्गत स्थलांतर. देशांतर्गत स्थलांतरामध्ये पुन्हा आंतरराज्यीय स्थलांतर आणि राज्यांतर्गत स्थलांतर असे दोन प्रकार या ठिकाणी लक्षात आपण घेऊ शकतो. जसे आपण देशांतर्गत स्थलांतरामध्ये आंतरराज्यीय स्थलांतर राज्यांतर्गत स्थलांतर असे दोन प्रकार बघितले, त्याशिवाय आपल्याला वेगवेगळे स्थलांतराचे प्रकारसुद्धा या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण ते नागरी स्थलांतर म्हणजे ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये स्थलांतर करणे किंवा नागरी ते ग्रामीण स्थलांतर, नगरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर होणे, ग्रामीण ते ग्रामीण एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये स्थलांतर होणे किंवा नगराकडून नगराकडे म्हणजे एका नगरातून दुसऱ्या नगरामध्ये स्थलांतरित होणे. हे जे काही प्रकार आहेत हे प्रकारसुद्धा स्थलांतरामध्ये येत असतात आणि यामुळे सुद्धा ग्रामीण भागातील लोकसंख्या किंवा नागरी भागातील लोकसंख्या यावर प्रभाव पडत असतो. कारण ज्या ग्रामीण भागातून लोकसंख्या ही नागरी भागामध्ये स्थलांतरित होते तेथील लोकसंख्या ही प्रभावित होत जात असते. म्हणजे ग्रामीण भागातून नागरी भागामध्ये स्थलांतरची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या ही कमी होते तर नागरी भागातील लोकसंख्या ही वाढत जात असते. किंवा नागरी ते ग्रामीण
म्हणजे शहराकडून ग्रामीण भागाकडे स्थलांतराचं प्रमाणसुद्धा आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्येवर त्याचा प्रभावसुद्धा पडत असतो. जर आपण आत्ताच बघितलं असेल की कोरोना हा आजार निर्माण झाल्यानंतर आपण बघितलं असेल की नागरी भागातून ग्रामीण भागाकडे स्थलांतराचं प्रमाण हे या 4 ते 5 महिन्यामध्ये वाढलेलं आपल्या लक्षात घेता येऊ शकतं. त्याचबरोबर ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर होते, नगर ते नगराकडून स्थलांतर होत असते. म्हणजे अशा प्रकारचे हे स्थलांतराचे प्रकार आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. तर हे जेव्हा स्थलांतर होते, या स्थलांतरामुळे नागरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रियासुद्धा प्रभावित होत जाते, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. म्हणजे हे जे काही स्थलांतर होतं हे स्थलांतर होण्याच्या पाठीमागे काही कारणं असतात आणि ती कारणं स्थलांतरासाठी जबाबदार असतात. म्हणून त्या कारणांचा सुद्धा किंवा त्या घटकांचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु जी काही स्थलांतरास कारणीभूत असणारे जे घटक आहेत किंवा कारणं आहेत त्या कारणांचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते कारणे किंवा ते घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.